त्यामुळे महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देणार का असाच प्रश्न आता निर्माणच झालाय। त्याला कारण ठरलंय ते खासदार संजय राऊतांचं एक वक्तव्य। महाविकास आघाडीत मनपा निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय झालेला नाही असं संजय राऊत म्हणाले। तर मनपा निवडणुका शिवसेना कधीही युती किंवा आघाडीत लढली नाही। मुंबई मनपात प्रत्येक पक्ष हा एकटा लढत असतो असं राऊतांनी म्हटलंय। आणि त्यामुळेच ठाकरेंची शिवसेना एकला चलोरीची भूमिका घेणार असल्याचं आता बोललं जात आहे। तसे संकेतच राऊतांनी दिल्याचं बोललं जात आहे। स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही, कधीच नाही। कोणताही निर्णय घेताना आम्ही 3 पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ। हे पण तुम्हाला मी सांगतो, आम्ही जो निर्णय घेऊ कोणताही तो घेताना शिवसेना, माननीय उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, माननीय शरद पवार साहेब आणि काँग्रेस 3 पक्ष एकत्र बसूनच आम्ही सगळे निर्णय घेऊ, चिंता नसावी। एकंदरीतच विधानसभेनंतर सगळ्यांचं लक्ष लागलंय ते मुंबई महापालिकेकडे। आणि मुंबईबद्दल सांगायचं तर शिवसेना हा मोठा पक्ष या ठिकाणी ठरतो। मुंबई महापालिकेवरती शिवसेनेचं वर्चस्व असतं, कारण की मराठी माणूस हा एक कळीचा मुद्दा आहे। आणि त्यासोबत इतर समीकरणं ही शिवसेनेच्या बाजूने वळताना दिसतात। आणि त्यामुळेच आता संजय राऊत यांनी केलेलं हे विधान जे आहे ते मोठं ठरतंय, कारण की जर महाविकास आघाडीला उद्धव ठाकरेंनी सोडलं तर नेमकं काय होणार। तर एक मोठी बातमी समोर येते, आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढण्यास तयार असल्याचं म्हटलं गेलं आहे। राऊतांच्या भूमिकेवरती स्पष्टता आल्यानंतर मगच काँग्रेस निर्णय घेणार असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढण्यास तयार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। तर आपण पाहूयात ते काय म्हणाले। नाही, मला वाटतं की जय पराजय होत असतो, एवढं खचून जाण्याची गरज नाही। मला संजय राऊतांच्या एकूण देहबोलीतून, वागण्यातून थोडासा फ्रस्ट्रेशन आल्यासारखं मला त्यांच्या बोलण्यातून दिसते। आणि कदाचित ह्या निराशेपोटी त्यांनी एकला चलोचा नारा दिला असेल। ज्यांचा त्यांचा पक्ष आहे, त्यांचे स्वतंत्र विचारधारा आहे, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे। आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढण्यासाठी तयार आहोत, परंतु संजय राऊतांच्या भूमिकेच्या संदर्भात एकदा स्पष्टता आली की मग आम्ही आमचा निर्णय घेऊ। 5 असं प्रफुल्ल पटेलांना शरद पवार गटाकडून